आता या आल्या म्हणजे सवालपूरवाला व्हिडिओ करते बोलते हे अशा सासू अशी अरे तिथं पण मला 10 रुपयाला पडला म्हणून जावंच घाटा झाला 100 रुपयाचा. बायका बी कशी चुमरी घातली बघा भांडी घेवाला. उद्या शेवटचा गुरुवार आहे ना, वाट्याभरासाठी ताटल्या भेटल्या घ्यायची सुरुवात केली बायका हवी. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातला सगळा चांगला इतका पूर्ण होऊ देत, गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे बुधवार आणि मी छान अशा आपल्या ब्लॉगला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे. कारण की सकाळपासून माझी थोडीशी क्लिनिंग वगैरे चालू होतं. कारण उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार, की मला म्हणजे उद्यापन करायचं आहे. मग उद्या काय मला जमणार नाही एवढी पूर्ण घराची क्लिनिंग वगैरे करायला. तर ते सगळं आता त्यात सगळं आवरून घेतलं आहे मी. आणि आता आपल्या ब्लॉगला मी संध्याकाळी छान अशी सुरुवात केलेली आहे. तर आता चाय घेतला आहे पियाला मस्त. आणि चहामध्ये आता खाणार आहे चपाती. कारण की आज जेवणामध्ये मी चपात्याच म्हणजे बनवल्यात. तर त्याच्यातून बरं चपाती खाते आणि मग लगेच प्लांटवर जायचं आहे मला. आणि मग तिकडनंच मार्केटमध्ये पण जायचं आहे. कारण की उद्या पण करायचं आहे. तर सवासिनींच्या ओट्या वगैरे भरायच्या आहेत. तर ते पण साहित्य आणायला लागेल. त्याच्यानंतर भाजीपाला वगैरे ते पण घ्यायचं आहे. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर सगळ्यांनी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चलो या तुम्ही पण आता संध्याकाळचा चहा प्यायला मस्त आळा घातलेला. हे बघा, या आता 2 चपात्या घेतल्यात मस्त चहामध्ये खाणार आहे. ओके, तर मंडळी या आता तुम्ही पण चहा पिवायला ना. मस्त तूप, साजूक तूप लावूनच चपात्या बनवल्यात. म्हणजे या 2 बनवल्यात. त्याच्या मग जेवायच्या वेळेला गरम गरम दुसऱ्या बनवेल. कारण की तूप लावलेली चपाती ही गरम गरमच खायला चांगली लागते. त्याच्यामुळे थंड झाल्यावर मग ती काही अशी वेगळीच लागते. तर ते या तुम्ही पण मस्त रोल बनवलं आहे चपातीचं. आता खाते. चला आता इकडनं आपण फलं घेऊ मस्त उद्याच्यासाठी. ओके काका, मला अर्धा किलो द्या वाटाणा. चला आता खायला आणले मस्त भाजीपाला घ्यायला. जास्त काय घ्यायचं नाही, फक्त सवासिनीला द्यायला बघून घ्यायचे. मला जेव्हा गर्दी बघ कशी बायकांची भरले, कवरी गर्दी भरले बघा. बायका बी कशी चुमरी घातली बघा भांडी घेवाला. उद्या शेवटचा गुरुवार आहे ना, वाट्याभरासाठी ताटल्या भेटल्या घ्यायची सुरुवात केली बायका हवी. सवासिनींना वाण द्यायसाठी भांडी गर्दी घातली सगळ्या. चला आता पुढे जाऊयात आणि घेऊयात. आता आल्या सोपन भाऊचं दुकान ना, माझं तिरूस काय कालो कंके दिसतो पण मी. हो, शेवटचा गुरुवार 5 झाडांचे 5 पानं बांधायला घेतल्या भाऊनी. मस्त मस्त करा. इथं आमचा भगत भाऊ मदत करायला सोपन भाऊ जरा. आज बोलते जरा गर्दी आहे त्याच्या मुला. हा, दुकानाचा मालक. येणे पण दे बाय. या गजरे बिजरे काय आण का सकाळी? परत सकाळी आलं लागेल. मग या दिवस माझा पटेंच्या काहीतरी सांगत. एक भाऊ बघा कवरी आण. 1 डझन द्या. 1 डझन. अरे तिथं पण मला 10 रुपयाला पडला म्हणून जावंच घाटा झाला 100 रुपयाचा. देवा माझ्या दिरात चला जावंच घाटा गेला 100 रुपयाचा. कसं असते माहिती का? कसं असते कांचन माहिती का? ज्याच्या कार्डावर लिहिलेलं असते त्याला भेटते. बरोबर ना? त्यालाच भेटणार आहे ते. हा, हमारे वजह से लोगों का चलता है. आपण जरा ठेवले आधार दिले बरोबर, म्हणून ती थांबलेली तशा. बरोबर. काल परवा क्लिप व्हायरल झाले नाही का? हा, म्हणजे आगरी कोली लोक जमिनी विकल्या म्हणून लोक दागिने केलं. अरे पण आगरी कोली लोक मोल मजुरी करून पहिल्यापासून दागिने घालतात. बरोबर. इथं शहा नागरी लोकांची. बाहेरचे लोक एवढी बावलेटपणा भाषा वापरतात बऱ्याचशा ठिकाणी. बरोबर. त्यांना वाटते ही जमिनी दागिने ना. बरोबर. पण नाही ना.
देवाधिकांपासून आपल्याला सोना दिलेला. बरोबर बरोबर, ही गोष्ट खरी आहे. आगरी खोली माझ्या नवऱ्याने सोनं ऐकून नाही दागिने केलं, त्यांनी केलं सासूने माझ्या. सोना ऐकून नाही बोलते दागिने केला. हे ही उलट उलट बोलली, सोना ऐकून का जमीन ऐकून का. जमिनी sorry, कष्टाने दागिने केलं. बरोबर बरोबर, तेव्हा सस्ता पण होता सोना. आता करशील का, आता करशील का. हे आता पण दिले बनवायला. दिले का. ए बाबा, म्हणजे फांबला आले हा कांचन, आई बाई, कांचन फांबला आले. कांचन हार येईना इकून इकून बरोबर फांबला आले. मला पण यावं लागेल जोडीला तुझे. बस आता एकशे चार लागले. चला भाऊ द्या ना मला पटकन. काय वेणी द्या, एक वेणी द्या. नको आता घेतलं भाऊ मी. कलर पण भारी भारी आहे. हा ना, घेतलं आता काय. पोरी ना. ठीक आहे, हा, दे. मी जातो. आता या आल्या म्हणजे सवाळपूरवाला व्हिडिओ का करते बोलते. या असं सासू अशी उलट यायला लागलं ना. अजून या भरद्याला आले सासूबाई आमच्या. उंबराला, फुला, फला, हा, म्हणजे जी काही पोथीमध्ये लिहिली ती सगळी आहे ना भाऊ. फुला आपण पाठवले माणूस बनणार नाही. अशा प्रकारचे भेटली. या आई, काकू मला या आई. ओ सासूबाई, बाई असं पाना मग फुला का नाही लावली. फुलांची पण झाडं लावायची ना. ओ देवर जी, दे दो ना हमको, जाने दो पहले. तू का डोक्या अंकल दे दो छोटा भीम. आता देवरजी कस्टमर यायला निघले का. फोन बोलायला रस्त्यावर निघले नवरा तुझा. काय कांचन धंदा सोडून तुझा नवरा बघ फोन रस्त्यावर डायरेक्ट. काय केलं देवरची किधर गए, देवरची किधर गए काय इधर. हे बघा आवरी लोक वेटिंगला आणि तुझ्या आवरी लोक वेटिंगला. दुकान तिकडे काय झालं रस्त्यावर आपल्याला फोनवर. ती तपाला बसली ती एका जागेवर, हलं नाही जागावाल्या. ती खुर्चीवाल्या बाई उठा नाही बोलला म्हणजे आवरे आलशी झाले. हा, तुम्ही पाडा, तुम्ही सामान पाडा आमची इकडं. कांचन तुम्ही सामान पाडा आमची, आम्हाला असं टाइम नाही ना. काय तुम्हाला काय पाहिजे सांगा, मी देते तुम्हाला. आता बाजारांच्या ज्या ओला वाटाण्याचे शिंगा आणले ना, त्यावर साफ करूनच्या येतात. कारण का उद्या असा पण शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा ना. उद्या जरा पक्की धावपळ असं कामं आवरायची त्याच्या मुला. तर बरं आता बसल्या बसल्या जरा शिंगा साफ करून घेतो. हे बघा, हे बघा आमच्या वाघाला सुट्टा ठेवले. वाघ आमचा दिसता सगळी घरी हिंट, अख्खा घर वाघ आमचा. तर मंडळी जेवण वगैरे आता आमची सगळ्यांची आवरलेली आहेत. उशीरच झाला जेवायला. एक आम्हाला जेवायलाच 11:30 पावणे 12 वाजले आहेत त्याच्यामुळे. तर आता व्हिडिओ थोडीशी एडिट करायची बाकी आहे. पटपट करून घेते मी आणि लवकरच झोपते. कारण की उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि उद्या उद्यापन करायचं आहे बोलल्यावर म्हणजे धावपळ खूप असणार आहे. त्याच्यामुळे उद्या सकाळी मला लवकर उठायला लागेल. मोनिशला टिफिन वगैरे करावं लागेल. त्याच्यानंतर मग सगळ्या बाकीच्या गोष्टी जे काय होईल ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करेनच. आणि आता ब्लॉगचं मी एंड करते. ओके, तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.